हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। राजा प्रभु रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। गोपाल कृष्ण महाराज की जय। गेले 4 महिने आपण हरे राम 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 हरे हरे कृष्ण, आज कृष्ण समाप्तीच्या दिवशी आपण इथे आलेले आहे. नक्की त्यामुळे हरे कृष्ण 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 हरे हरे हे आज आपण जे भजन रोज 4 महिने करतोय त्याचा साक्षात त्यांनी आपल्याला प्रत्यंतर दिलेले आहे. कृष्ण इथे रामाच्या शेजारी इथे रूप देत असलं तरी अवतार वेगळा आहे ना कृष्णाचा. त्यामुळे आज कृष्णही आपल्या इथे आपल्याला विवरण ऐकायला आहे. असं खूप आनंदाचा दिवस आहे आज. बघता बघता 4 महिने कधी संपले हे खरंच कळलं नाही आपल्याला. आणि मध्ये आता हे रस्त्याचं काम सुरू झालं म्हणून, नाहीतर अक्षरशः म्हणजे आपल्याला छान वाटत होतं. 4:30ला यायचं करायचं, 1 तासाचं लगेच झालं विवरण झालं की आपापल्या घरी जायचं. असं छान उपक्रम चालला होता. गेले 4 महिने आपण हा आनंद उपभोगतोय. आत्ता आपण आधी पहिल्यांदा नमनाचे श्लोक म्हणूया आणि समर्थांना म्हणजे सद्गुरूंच्या कृपेमुळे हा आपला जो चातुर्मास नियम आहे दासबोध ग्रंथावरील केलेलं विवरण, हा 4 महिन्याचा नेम हा सद्गुरू कृपेमुळे हा पूर्ण झालेला आहे. समर्थांची प्रचंड कृपा असल्यामुळे हे आपल्याला नियमाची पूर्तता आपण आज करणार आहोत. दासबोध हा विषय मुळात इतका मोठा आहे की तो एका चातुर्मासात होणारच नाही. आपण हाच विषय पुन्हा पुढे चालू ठेवू शकतो. तर आपण 5व्या दशकापर्यंत आपण आज येणार आहोत. कारण हा सगळा खटाटोप समर्थांनी कशा करता केलेला आहे तर अज्ञानाचं निरसन करायचं आहे. जे अज्ञ लोक आहेत त्यांना ज्ञान प्राप्ती झाली, त्यासाठी ज्ञानाचा मुख्य ज्ञानाचा निश्चय पहिल्या दशका समाजाचा सांगितले. तर आपण ज्ञान दशकापर्यंत, ज्ञान दशक नाही, ज्ञान प्राप्ती शुद्ध ज्ञान विमल ज्ञान जे आहे त्या तिथपर्यंत आपण यायचे. म्हणजे आपल्याला ज्ञानप्राप्ती शाब्दिक त्याचंच आपण सारखं चिंतन केलं की प्रत्येक शास्त्रात आपल्याला ज्ञानप्राप्ती होणार आहे. ज्याचं आपण चिंतन करतो ना ते स्वरूप आपल्याला प्राप्त होत असतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण त्याच्याच अनुसंधानात राहायचे म्हणजे आपल्याला ही ज्ञानप्राप्ती होणार आहे. हे प्रत्येकाने आपण लक्षात ठेवायचे. पहिल्या दशकात काय झालेलं आहे तर पहिल्या दशकात नित्यानित्य विवेकातलं नित्य स्वरूपाचं वर्णन आपण ऐकलेलं आहे. दुसऱ्या दशकात अनित्य असं जे विश्व आहे त्याचं आपण वर्णन ऐकलेलं आहे. तिसऱ्यामध्ये तिसरा दशक जो आहे तो वैराग्याकडे विश्वाची विरक्ती निर्माण करणारा म्हणजे वैराग्याचा दशक आहे. चौथा दशक जो आहे तो भक्तीचा, नवविधा भक्तीमध्ये सुद्धा या नऊ भक्ती म्हणजे आपला एक क्रम विकास श्रवणापासून सुरुवात होऊन आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जाणं. हा एक भक्ती म्हणजे एक टप्पा, एक पायरीने आपण वर चढवत आत्मनिवेदनापर्यंत पोचलो आहे. आणि मग ते ज्ञान आपल्याला मंत्रांचा दशक असं का म्हटलेलं आहे. 5व्या दशकाला तर चौथा जो समास आहे 5व्या दशकातला त्याच्यामध्ये मंत्र अनेक मंत्रांचा उल्लेख आलेला आहे. कोणाचा कोण सांगतं कृष्णाचा जपला, कोणी रामाचं सांगतं. अत्यंत भरपूर जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भारतामध्ये हिंदू लोकांमध्ये 33 कोटी देवाची संकल्पना आहे. कोटी म्हणजे प्रकार आपण असं धरू शकतो. तर ते तेवढ्या देवांचे मंत्र या पुस्तक आपल्याला समर्थांनी या समासात सांगितले. म्हणून त्याला नाव जरी मंत्रांचं दशक म्हटलं असलं तरी मुख्य विषय जो आहे तो आत्मज्ञानाचाच आहे. हे आपल्याला जसं आपण समासाचं अध्ययन करत जातो ते आपल्याला कळून येतं. त्यामुळे आता आपण सुरुवातीचे आपण श्लोक म्हणूया आणि मग ते वर्णनास सुरुवात करूया. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म
परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका महाज्ञानीचा नमस्कार माझा सद्गुरू महाराजा. मला वाटते तंत्रित्वा विसावे तुझ्या दास गोदास बोलावे अपत्या परी पामवी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरू या दासा. जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री रामाच्या चरणी, गोपाल कृष्णाच्या चरणी, समर्थांच्या चरणी, महाराजांच्या चरणी आपणा सगळ्या श्रोत्यास वंदन करून आपण पुढील दशकाकडे समासाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी हा जो आपण उपक्रम ठेवलेला आहे की विवरण करण्याच्या आधी एक संतांचं सद्गुरूंचं गाणं किंवा समर्थांचीच आपण पुष्कळशी गाणी म्हटलेली आहेत, पण आज सद्गुरूंच्या कृपेमुळे हा जो आपला नेम आहे तो पूर्ण झालेला आहे, पूर्णत्वास आला आहे. तर सद्गुरूंना या गीतातून आपण वंदन करणार आहोत आणि मग पुढे वळणार आहोत. सद्गुरु महिमा अपरंपार, सद्गुरु महिमा अपरंपार. गाता भावे कोणी आत्मोद्धार, गाता भावे कोणी आत्मोद्धार. सद्गुरु महिमा अपरंपार, सद्गुरु असती परम दयाघन. अल्पावे त्यांसी काया वाचा मन, परमार्थ सकलांसी कथिती उपकरून करण्या सारा सद्गुरु महिमा अपरंपार. असार अवघे विवेके जावे, सार तेची हृदयी धरावे. सद्गुरु चरण दृढ धरावे, करण्या नवासी पार. सद्गुरु महिमा अपरंपार. सद्गुरु असती परमात्म स्वरूप, कयांचे संगती लावे सुख अमाप. परमात्म स्वरूपी भावे करूप, सोडूनी देहांकार. सद्गुरु महिमा अपरंपार. सद्गुरूंचे लाभता कृपाशील वचन, अज्ञानाचे होई निरसन. स्वस्वरूपाचे होई ज्ञान, आनंदासी नचकार. सद्गुरु महिमा अपरंपार. प्रार्थना ऐसी सद्गुरु प्रती, महती जाण्या दे विशुद्ध मती. मी तू एकच देही प्रचिती, नदीचा करी अंगीकार. सद्गुरु महिमा अपरंपार. गाता भावे होई आत्मोद्धार. सद्गुरु महिमा अपरंपार. सद्गुरु महिमा, सद्गुरु महिमा, सद्गुरु महिमा अपरंपार. सद्गुरुनाथ
यथोचित वर्णन समर्थांनी काढून घेतलेलं जातं. काय करतात, परमदयानंद आहेत सद्गुरू. त्यांना आपण काय करायचंय, काया वाच्यामध्ये आपण त्यांना श्रवण द्यायचे, म्हणजेच आत्मनिवेदन या ओळीतनं आपल्याला कळून येतं. आणि काय करतात सद्गुरू, का परमदयानंद आहे, तो परमार्थ हा इतरांसाठी हा गुह्य आहे, तो सगळ्यांना पटकन कळत नाही, पण ते काय करतात, आपल्याला उचलून दाखवतात. म्हणजे एखादं फळ कसं आपण उपलतो त्याप्रमाणे आपल्याला ते परमार्थ उचलून दाखवतात. कशासाठी दाखवतात, करण्यात असा सारासार आणि असार काय, म्हणजे ते शाश्वत काय आणि अशाश्वत काय ह्याचा उलगडा आपल्याला सद्गुरू त्यांच्या निवेदनातून करून देतात. आणि मग आपल्याला असा सारासार कळाला, म्हणजे कळल्यानंतर काय आपण करतो, असार आहे ते आपण विवेकाने त्यागून द्यायचे आहे, टाकून द्यायचे आहे. आणि सार जे आहे म्हणजे शाश्वत परब्रह्म आहे ते आपल्या हृदयामध्ये अंतर दृढ धरायचे आहे. आणि मग सद्गुरू चरण आपल्याला दृढ धरायचे. कशासाठी धरायचे सद्गुरूंचे चरण, तर करण्या भवासी पार, आपल्याला भवपार जायचं आहे, हे आपल्या जीवाचं ध्येय ठेवायचं आहे. आपल्याला भवपार जाण्यासाठी आपण सद्गुरू चरणी अनन्य जायचं आहे, अनन्य शरणागती व्हायचे, म्हणजे त्यांचा आपल्याला आपल्याला भवपार देणार आहे. आणि हे सद्गुरू आपण आता इतके दिवस ऐकतोय, सत्स्वरूप म्हणजेच परमात्मा स्वरूप म्हणजेच सद्गुरू स्वरूप, हे जे आपण समीकरण मांडलेलं आहे. एकदा तुम्हाला स्वस्वरूपाची ओळख झाली, म्हणजे मी कोण आहे, मी म्हणजे देह नाही आहे, तुम्ही म्हणजे आत्मा आहे, म्हणजे आणि आपण हे परमात्मा स्वरूपाचाच अंश आहोत, हे जे जाणून आलं आपल्याला. आणि सद्गुरू कशासाठी आलेले आहेत भुवर, ते परमात्मा म्हणतो की सगळ्यांना आपल्याला सद्गुरू रूपाने परमात्मा आपल्याला सगुणात ते आलेले आहेत. आपल्यासाठी परमात्मा हा संत रूपाने सद्गुरू रूपाने सगुणामध्ये आलेले आहेत. तर त्यासाठी आपण त्यांचं ते परमात्मा स्वरूप आहे आणि त्यांच्या संगतीमध्ये जे आपल्याला सुख लाभतं ना ते अमाप मिळतं. आणि त्यासाठी आपल्याला सुख मिळवायचे. आता आपण बघितलं बघा की ते आपल्याला देवाकडनं मिळणारं म्हणजे दृश्य जगताकडनं मिळणारं सुख आहे ते अल्प आहे, मुडक्या काळापुरतं आहे, शाश्वत नाही आहे. तर आपल्याला परमात्मा स्वरूपी जर आपण एकरूप झालो, म्हणजे मी तू एक, म्हणजे त्याची आपण एकरूप झालो, तदाकार झालो, तर ते आपल्या कसं होणार, आपण एकरूप, तर मी म्हणजे देव, हा देहावंकार जो आपल्याकडे आहे तो आपण त्याच्याच आहे आणि त्याच्यासाठी आपल्या एकरूप व्हायचं आहे. आणि त्यांचंच आपल्याला उपाश्रय लागलं तर अज्ञानाचं नाश निरसन हे निश्चितपणे होतं, असं आपल्याला इथे या गाण्यात आपल्या महाराजांनी बजवून घेतलेलं आहे. आणि मग होतं काय, एकदा अज्ञानाचं निरसन झालं की ज्ञान आहेच आहे. अज्ञान तुम्हाला दिसतं, जे आड पदार्थ असतो ज्ञानावर पटल असतं ते ज्ञान अज्ञान निरसन झालं, ज्ञान आहेच ते आपल्याला ज्ञान होतं. आणि मग ज्ञान एकदा तुम्हाला स्वरूपाचं झालं की आपल्याला आनंदाला हा पारावरच पुरत नाही. आणि आता शेवटी काय आपण करायचे, सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करायचे की तुझी महती गाण्यासाठी मला तू विशुद्ध मती दे, त्याच्यामध्ये कोणतीही वासना नको, की मला कोणती अशी आशा म्हणजे मला हे मिळावं म्हणून ती महती गाते, असा बिलकुल भाव आपण ठेवायचा नाही आहे. आणि दुसरं काय करायचं आपल्याला, आपण जन्माला आल्याबरोबर मी आणि तू एकच आहोत ही प्रचिती बरी तू मला द्यायची आहे, असं इथे आपण सांगितलेले आहे. अंगीकार करणं म्हणजे काय, की दोष गुणदोषांसकट आपल्याला त्यांनी स्वीकारावं ही प्रार्थना आपण महाराजांनी आपण कधी नावाच्या ठिकाणी सद्गुरूंच्या चरणी, म्हणजे गुणदोषांसकट स्वीकार करणे याला अंगीकार करणे असं म्हणतात बरं का. तर आपल्या माणूस म्हणतो की त्यात गुणदोष असतातच, त्या सकट त्याला जो आपला म्हणतो तो खरा सद्गुरू आहे. आणि अशा सद्गुरूंची कृपा आपल्याला सर्वांवर लावो या ही वैश्विक प्रार्थना आपण आज म्हटलेली आहे. आता आपण पुढील विवरणाकडे चालूया. शुद्ध ज्ञान निरूपण, मी म्हणजे ऐकगानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, हाच आपला विषय पुढे आहे. की ज्ञान म्हणजे काय, पहावे आपण असे, आत्मज्ञान म्हणजे काय, पहावे आपण असे आपण या ज्ञान असं आपण बघितलेलं आहे. पहावे आपण असे आपण म्हणजे काय, तुझं देव आपल्याला नाही पाहिजे, आतमध्ये कसं चैतन्य तत्व आहे त्या तत्वाला आपल्याला जाण्याचं, म्हणजे जे तत्व चराचरात भरून व्यापून उरलेलं आहे तेच तत्व तुझ्यातही असे सद्गुरू
सांगून शिष्याला आश्वस्त करतात. आणि ते तूच आहे, तत्वमसी. ही ते आपण वेदांची महावाक्य बघितली, हे तूच आहेस, ते तू जाण की मी दुसरा कोणी नाही आहे, मी चौदव्याहून वेगळा आहे. म्हणजे कसा वेगळा आहे, तर ते तत्व जे आहे ते तूच आहेस, असं महावाक्यांचा उपदेश आपण सद्गुरू शिष्याला करतात. तिथपर आपण पाहिलेलं आहे. आता आपण आधीच्या विवरणांचा जे नाही आले त्यांच्यासाठी थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. काय विचार मांडायचे? बद्ध असे 4 प्रकार माणसं केलेले आहेत. वर्ग माणसं ज्ञानी आणि अज्ञानी असे 2च प्रकार माणसांचे असतात. तर समर्थाने काय केलं आहे की आरंभबिंदू म्हणजे अज्ञानी माणूस आणि अंतबिंदू म्हणजे ज्ञानी माणूस. पण आणि त्या रेषेवर मध्यबिंदू काढलेले आहे. आणि त्या मध्यबिंदूच्या आरंभबिंदू ते मध्यबिंदू, इथे जो मध्य येईल त्याचा तिथे आहे मुमुक्षू आहे. आणि मध्यबिंदूच्या अंतबिंदू ह्याच्यामध्ये जो बिंदू मधला येतो तिथे आहे साधक म्हणजे सिद्ध. हा शेवटी म्हणजे अंतबिंदू आहे. म्हणजे बद्ध, मुमुक्षू, साधक आणि सिद्ध असे समर्थांनी माणसांचे म्हणजे 4 भाग केलेले आहेत. आता बद्धाचं लक्षण आपण सगळं काल स्पष्ट बघितलेलं आहे, पण ते थोडक्यात सांगते. बद्ध म्हणजे काय, तर आत्म्याविषयीचे ज्ञान नसणारा, नंतर वासनेने बांधणारा. म्हणजे मी म्हणजे देह आहे, ही वासना आहे, ते मानणारा. परमार्थाविषयी अतिशय अनादर आणि काय प्रपंच विषयी अतिशय आदर असणारा तो बद्ध आहे. 99% लोक जगातले ह्याच सदरात मोडतात असं आपल्याला आपण काय गणित मांडलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं, बद्धाला काय असतं, कामिनी आणि कांचन. कामिनी आणि कांचन याच्यामध्ये तो साधारण गुरपडतो. आपल्याला धनदारा आपल्याला म्हणतो की नाही आपण, म्हणजे विषयामध्ये म्हणजे कामिनी आणि कांचन म्हणजे सुवर्ण म्हणजे धनामध्ये ह्याची साधारण वासना गुंतलेली असते कापंचिकाची. तर ते काय कशा मिळवता प्रकारे मिळवता येईल असं सारखं चिंतन तो करत असतो. जरी तो ऑफिसला गेला तरी आत्ता माझी पत्नी घरी काय करत असेल असा सारखा विचार. म्हणजे सगळं जप ध्यान धारणा सगळं ते पत्नी आणि धन याचीच तो करत असतो. त्यामुळे होतं काय की हा देहाभिमान म्हणजे मी देह आहे हा अभिमान इतका त्याचा बळकट होतो की त्यातनं तो सुटूच शकत नाही आहे. म्हणजे हे अज्ञान आहे, मी आणि माझे सारखं म्हणणं. म्हणजे मी म्हणजे देह म्हणणे हे अज्ञान आहे. तर ज्ञान काय आहे, मी म्हणजे आत्मा आहे हे ज्ञान आहे. तर आपण एका विवचन आपण जी कुलक्षणं जी बघितली आहे बद्धामध्ये, तर कुलक्षणांचा किंवा अतिरेक सगळ्या गोष्टीचा षड्रिपूंचा अतिरेक असतो. काम, क्रोध, मद, मत्सर सगळा अतिरेक त्याच्या जीवनात आपल्याला आढळतो. अवगुणांचा अतिरेक त्याच्याकडे असतो. अतिशय क्रोध, अतिशय राग, नंतर अतिशय लोभ असं ह्या बद्धाचं लक्षण आपल्याला मी काल म्हणत तसं हे ह्या ओव्या प्रत्येकाने वाचायच्या कशा करता की आत्मपरीक्षण करायचे. मी काल सांगितलं तसं ह्या 4 प्रकारात आपण कुठे बसतोय, मुमुक्षमध्ये बसतोय का बद्धात आहोत का सिद्धात आहोत का साधकात आहोत, हा आपला आपण विचार करायचा आहे. पण तो विचार आपल्याला हे सगळं वाचल्याशिवाय येणार नाही आहे. त्यासाठी दासबोध वाचन केलं की आपल्याला हा आत्मपरीक्षण हे करता येतं. त्यामुळे आता अशा बद्धाच्या म्हणजे काय असतं, असं हा जेव्हा त्याला असं वाटतं की त्याला जेव्हा या अशा वर्तनाचा पश्चाताप होतो. म्हणजे आपण आत्तापर्यंत ते खुशाल शेंगू जीवन जगलाय ना ते व्यर्थ घालवलं आहे आपला तो काळ. आपल्याला देह हा कशासाठी नरदेह लाभलेला आहे याचा आपण याच्यामध्ये विचारच केलेला नाही आहे. तर नरदेह काय करायसाठी आपल्याला परमात्मा तत्वाची प्राप्ती करण्यासाठी लाभलेला आहे. असा तसा तो वाया घालू नये असा त्याला आपण इतके उगीच आपण तो पंखे बंद करायला लागतील मला. तर आपला हा देह आहे तो सत्कारणी लावायचे असं आपल्याला तेव्हा. आणि मग आता आपण तर काहीच केलं नाही, परमार्थाचे भक्तीने तीर्थयात्रांनी काहीच केलं नाही, भजन नाही पूजन नाही असं त्याला पश्चाताप होतो. त्या लक्षणांचा त्याला त्याग करावा असं वाटायला लागतं. म्हणजे ही जी लक्षणापासून मुक्त व्हावं अशी जी त्याला इच्छा होती ना ही मुमुक्षु अवस्था आहे. मुमुक्ष अवस्था प्राप्त झाली की हा पालट आपोआप ही बद्ध लक्षणं बदलत जातात. आणि मुमुक्ष लक्षणं आपण थोडक्यात बघितलेली आहेत. मुमुक्षुकडे त्याची वाटचाल सुरू होते. वास्तविक बद्ध आणि मुमुक्ष हे दोन्ही अज्ञानाचा
अज्ञानातच मोडतात. पहिले दोन आहे अज्ञानात आणि साधक आणि सिद्ध हे ज्ञानी माणसं मोडतात. हे दोन्ही अज्ञानातच मोडतात. पण आपण बघितलं की आरंभरेषेपासून आपण बघितलं मध्यबिंदूपर्यंत हा मोक्ष आहे. त्यांना काय दोघांनाही देहाबद्दल अभिमान असतो, देहाहंकार असतो. मी म्हणजे देह ही भावना इतकी बळकट असते. पण आता त्याचा बद्धाला म्हणजे पश्चाताप होतो आणि म्हणूनच त्याची मुमुक्षुपणे वाटचाल सुरू झाली असं आपल्याला म्हणतात. बद्धाला जेव्हा आपण मुक्त झालं पाहिजे अशी जी इच्छा तरी निर्माण होते ना, तेव्हाच त्याच्या लक्षात येतं की आपण बांधलं गेलं त्याच्या लक्षात येतं आणि आता आपण मुक्त झालं पाहिजे असं असं वाटतं. तेव्हा तळमळ उत्पन्न होते. अशी अंतर्मुमुक्षु म्हणजे तळमळ आणते मोक्षाची. मोक्ष म्हणजे मुक्ती. आपल्याला याचं बद्धाद्वारे नको मुक्त झालं पाहिजे ही अवस्था आहे ती मुमुक्ष अवस्था आणि त्यासाठी तळमळ उत्पन्न होते. त्यांना मुमुक्षु म्हणतात असं आपल्याला काल आपण बघितले. इथपर्यंत आपण बघितले. आणि ह्या संसार चक्रातून आपण बाहेर पडावी अशी तळमळ अशी सद्बुद्धी त्यांना होते ते मुमुक्षु. या नाव मुमुक्षु असं म्हणून समर्थांनी अनेक मुमुक्षुची लक्षणं सांगितलेली आहेत आणि मुमुक्ष असं म्हणतात. मुमुक्ष म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा, ज्याला या दृश्य जगताचे व्यर्थत्व जेव्हा लक्षात येतं ना ते आणि तोच परमार्थाच्या मार्गाला लागतो. आता इतर कोणी आपण व्यर्थ आहे दृश्य जगत आहे भासमान आहे कळल्या तरच आपण परमार्थाला लागतो. दृश्यामध्ये आपण गुंतत नाही. त्यामुळे दृश्य जगताचे व्यर्थत्व लक्षात येणे हाच मुळात परमार्थाचा प्राण आहे असं समर्थाने सांगितले. दृश्य जगताचे व्यर्थत्व लक्षात येणे हे परमार्थाचं प्राण आहे. लक्षात परमार्थाकडे तुमची वाटचाल सुरू झाली ह्याचं ते लक्षण आहे. मग म्हणजे काय झालं आपण आता बघितलं. मुमुक्ष शास्त्रामध्ये मुमुक्षुचे 3 प्रकार सांगितले बरं का. मुमुक्षुचे 2 प्रकार आहेत. एक मंद मुमुक्षु आणि मध्यम मुमुक्षु आणि तीव्र मुमुक्षु. यातील जो तीव्र मुमुक्षु आहे ना तो खरा पश्चाताप दग्ध झालेला आहे. आपण पूर्वी केलेलं जे कृत्य आहे दुष्कृत्य आहे आणि तिथे वर्ण करत नाही त्याच्याबद्दल त्याला कर्माचा हा पश्चाताप होतो आणि आपलं जीवन हे आमूलाग्र करावं असं त्याला मनापासून वाटते. तो मुमुक्षु आहे आणि जी बंधनातून सुटण्याची त्याची इच्छा आहे तीच मुमुक्षु अवस्था आपण म्हटलं तसं. आणि ह्या पश्चातापामुळेच त्याचा जणू नवीन जन्म होतो बरं का. हा पश्चाताप झाल्यामुळे त्याचा आमूलाग्र बदल होतो ना म्हणजे त्याचा हा जणू नवीनच जन्म आहे असे संत लोक म्हणतात. कारण अनुताप झाल्यामुळे अनुताप झाला तरच तुम्ही बदलू शकता स्वतःला ना. तापाने काय होतं पूर्वीच्या जीवन पद्धतीत आपला आमूलाग्र बदल होत जातो आणि दुसरा पालट कसा होतो तर तो स्वस्वरूपाच्या दृष्टीने तो पालट होत जातो. म्हणजे ही मुमुक्ष अवस्था आहे. आणि काय समर्थ काय म्हणतात त्यासाठी तर त्याच्या कशामुळे हा आणि पहिल्यांदा बद्धावस्थेतून मुक्तावस्थेत का त्याला यावंसं वाटतं तर बद्ध हा कधी जागा होतो की पश्चाताप कधी होतो. संसारिक आपत्ती येते किंवा कौटुंबिक आपत्ती येते किंवा कुठलं आपल्याला पैशाचं म्हणजे संकट येतं. आपल्याला संकट आपल्याला पैसा कसा पुरवायचा आहे संकट कळतं ना प्रत्येकाला. तसेच आपत्ती झाली त्या बद्धावस्थेतून हा खरा जागा होतो आणि पश्चाताप होऊन त्याचं मन हे प्रपंचाकडून परमार्थाकडे वळतं आणि काय म्हणतो तो की झाला एवढा परमार्थाचा सोच पुष्कळ झाला. आता आपलं जीवन जे आहे आपण उरलेला वेळ सार्थकी लावावा. हा म्हणजे तो स्वस्वरूपाच्या अनुसंधानाकडे तो वळतो. ही मुमुक्ष अवस्था आहे. समर्थ काय म्हणतात संसार दुःखे दुभवला विविध तापे कोळला निरूपणे कस्तावला अंतर्यामी. निरूपणाने त्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे तर श्रवण कीर्तन श्रवण करायचे. अशाचं मोठ्या शास्त्रग्रंथांचं निरूपण अध्यात्म निरूपण ऐकायचे. त्यातून ज्याला ते ज्ञान मिळतं ना त्याच्यामुळे त्यांना आंतरिक प्रस्ताव होतो की हा आपल्याला आपण आता पश्चाताप होतो आणि आपण आता मार्ग जीवनाचा मार्ग बद्धावस्थेकडून ते परमार्थाकडे तो वळवतो. परमार्थ प्रपंचाकडून तो परमार्थाकडे वळवतो. त्याला असं जीवन आपण जगावं. त्या पुढील अवयातून समर्थांनी त्याच्या मनाची जी उद्गार होते ना काय कसं मी फुकटला बघा जीवन हे समर्थांनी वर्णन केलेलं आहे. अगदी तंतोतंत वर्णन केलेलं आहे. 23 ते 24व्या ओळीपर्यंत हे वर्णन आहे. तर त्याच्या जीवनात हे बदल घडून येतो. अनुताप झाल्यामुळे परमार्थ साधावा
असं त्याला वाटू लागतं. किंबहुना पूर्वकर्माचा पश्चाताप झाला यालाच अनुताप म्हणतात. पूर्वकर्माविषयी पश्चाताप होणं त्यालाच पश्चाताप म्हणजे अनुताप म्हणतात. नाहीतर आपण काय म्हणतो कसं निगलबेट्टासारखं तरी काय आघात झाले तरी तो आपलं संसारिक जीवन काही सोडत नाही. त्याला पश्चाताप झाला अनुताप याला म्हणतात. पारमार्थिक नाव आहे अनुताप पश्चातापाचा. तर त्या जीवनाचा आणि त्याच्याबद्दल आत्मज्ञानाबद्दल पश्चाताप होणं आणि आत्मज्ञानाबद्दल तळमळ लागणं त्या दोन्ही गोष्टी आपल्याला मुमुक्षुपणाची 2 अंग आहेत. पश्चाताप होणं स्वतःला आणि तळमळ लागणं आत्मज्ञानाची ही 2 मुमुक्षूची 2 अंग आहेत. आणि आत्मज्ञानाच्या तळमळीने तेव्हा काय करतो मनुष्य मुमुक्षू हा संतांची संगत त्यांना हवीशी वाटू लागते. मग तो संत संगत कशी साधता येईल असा तो विचार करत असतो. आणि त्यांनी सांगितलेलं साधन आहे तो त्यांच्यावर विश्वास ठेवून कसंचा तसं तो करायला लागतो. की ते संदेह ठेवायचाच नाही आहे. संदेह आपल्याला मनात शंका आली कोणतंही काम असो परमार्थातलं असो म्हणजे प्रपंचातलं तुम्ही शंका असं झालं तर असं आलं तर ते काम निर्फळ होतं. परमार्थसुद्धा तो सफल होत नाही. तुम्ही शंका निश्चंक हो निर्भय मनाने म्हटलेले ना. तुम्ही निश्चंक मनाने हा परमार्थ समर्थाने सांगितले सद्गुरूंनी सांगितलेले वचन की आपण आचरणात आणायचे आहे. तर तळमळीने आत्मज्ञानाच्या तळमळीने मुमुक्षू ही संतांची संगत करतो आणि त्यांनी सांगितलेले साधन करू लागतो. हा साधक झाला. त्यामुळे होतं काय कीर्तन पुराण ऐकून दुर्बुद्धी टाकून देतो तो बरं का आणि ते सद्बुद्धी धारण करतो. कशी होती आहे बघा. ऐसा पुरुषी प्रस्तावला निरूपणे पारटला तोची मुमुक्षू होईना ग्रंथांतरी नाना जे अध्यात्म ग्रंथ आहे त्याच्यामध्ये मुमुक्षूची ही अवस्था अशी असते असं आपल्याला समर्थाने सांगितलं. पुण्यमार्ग पोटी जरी सत्संगाची वांछा तरी विरक्त झाला संसारी यांना विरक्त होतो. संसार होतो विरक्त होतो आणि सत्संगाची जरी इच्छा होते अंतरात इच्छा होते सत्संग घडावा असं वाटतं. नंतर मुमुक्ष लक्षणे सांगतात समर्थ ते 24 पासून 37 पर्यंत आणि अजूनही या मोक्ष या नावाने समर्थाने आपल्याला ही लक्षणं सांगितलेली आहे. म्हणजे या समासात मोक्ष स्वतःला जे विशेषण लाभतो त्याची समर्थाने येते मोठी आधीच येते. कशा कशाचा त्याला पश्चाताप होतो ते एकदा आपण वाचून काढा. म्हणजे आपल्याला कशाचं पश्चाताप होतोय आपल्याला कशाचं होत आहे का पश्चातापाचं आत्मपरीक्षण करायचं आहे. म्हणून हे समाज समर्थाने हा बोध केलेला आहे आपल्याला. आपण हा आत्मपरीक्षण करायचं आहे. त्यामुळे या उभ्यावरून आपल्याला काय करायचं आहे मुमुक्षूची लक्षणे ही लक्षणं म्हणजे काय आहे संकेतचिन्ह. मुमुक्षू कसा ओळखावा तर या लक्षणांवरून ओळखावा असं आपल्याला सांगता येतं. बद्ध मुमुक्षूबद्दल आपण आता एवढं बघितलं. आणि स्वार्थ सांडून प्रपंचाचा अभ्यास केलेला परमार्थाचा अंकित होईल सज्जनाचा म्हणे तो मुमुक्षू मी सज्जनांच्या अंकित होईल हे मुमुक्षूचं लक्षण आहे. अभ्यास करणे परमार्थाची हाव सुटली असं आपण म्हणतो की नाही. म्हणजे सारखा परमार्थच करा असा वाटतं त्याची हाव म्हणजे विधीत त्याच्यात लागतो असं मुमुक्षूची अवस्था असते. आणि मुमुक्ष लक्षणं झाल्यानंतर आता समर्थ काय शेवटी सांगताय मुमुक्ष लक्षणाच्या शेवटी बरं का. समर्थाने अखेर सांगितलं आहे संत संग समर्थाने साधक विवरण करताना निरूपण करताना संत संगतीवर समर्थाने हे भर दिलेले आहे. आणि हे आपल्या सहजच लक्षात येते की आपल्या याचे कारण असे आहे की प्रापंचिक दुःखाचा चटका बसून संसाराची अपूर्णता प्रापंचिक दुःखाचा चटका बसल्यावर आपल्याला संसाराची अपूर्णताही आपल्या लक्षात येते. ही मुमुक्षपणाला आरंभ होतो. म्हणजे आपल्या संसाराचा दुःखांचा चटका बसता संसारातील मुमुक्षपणाला आपण आरंभ होतो आणि त्यातूनच स्वतःच्या अपूर्णतेची जाणीव निर्माण होते. आणि पुढे काय होतं आपले दोष आपल्याला आपोआप कळू लागतात. जसं मी परवा मुलामध्ये म्हटलं की आपण थोरल्या रामाच्या मंदिरात आवर्जून जायचे आहे समर्थाने महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे का. तर राम हा पुढे त्या उभं राहिलं ते आपल्यातले अवगुण हे आपल्याला स्वतःला समजतात. म्हणून एक वार तरी थोरल्या रामाचं दर्शन घ्या असा महाराजांचा आग्रह आहे बरं का. बोलवल्याने गेल्यावर
थोरल्या रामाच्या पुढे उभे राहा आणि मग उभं राहिल्यानं आपले गुण आपल्याला अवगुण ते आपल्याला आपोआप करतात. त्यांना कोणीही दाखवायची गरज नाही. आणि म्हणूनच आपण काय म्हणायचे, रामप्रभू आले ती माझे अवगुण, हे नक्की आपले दूर करणार आहे. आणि ह्याच्याबद्दल संदेह खूप घात करणार आहे. शंकानाचे मम मनी उरली, ही अशी आपली अवस्था झाली की रामप्रभू माझेच मला निर्दोष करणारे, दोषमुक्त करणारे, ही आपण प्रत्येकाने मनामध्ये धारणा ठेवायची आहे. तर आता आपल्याला आपण आतापर्यंत बसलं पण प्रापंचिकांची ध्येय आणि आकांक्षा यामध्ये फोन वाटू लागतात मुमुक्षूला पण. आणि हे सगळं होत असताना तरी आत्मज्ञानाचे निश्चित ज्ञान होण्यासाठी ध्येय आपल्याला ध्येय काय ठेवायचे, ध्येयाचे निश्चित जीवनी असावे असं पर्वामध्ये बघितले आपण. काय ध्येय ठेवायचे आपल्याला की आपल्याला आत्मज्ञान हे व्हायला पाहिजे, हे ध्येय आपल्याला निश्चित घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला आत्मज्ञानी पुरुषांची ही भेट घडणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येक पर्वा बघितलं आपण की ज्याला ज्या गोष्टीचं ज्ञान, विषयाचं ज्ञान आहे त्याच्याकडे आपण सहज जातो की नाही शिकायला, त्याप्रमाणे आपण आत्मज्ञानी पुरुषाला आत्मज्ञान झालेलं आहे. त्यामुळे आपण त्यांच्याकडे सगळा संकोच दूर सोडून ती तिथे त्यांच्या शरणागती करून आपण आत्मज्ञानासाठी प्राप्ती व्हावी, त्यासाठी त्यांना शरण जायचं आहे. तर ते आपल्याला आत्मज्ञान घेणार असतात आणि त्यांच्याकडे आत्मज्ञानाचे ध्येय आपलं त्याच्याकडे गेल्यानंतर संगतीत गेल्यावर आत्मज्ञानाचे ध्येय आहे ते निश्चित होतं. आणि नंतर ते ध्येय गाठण्याचा मार्ग हा आपल्याला सत्संगतीमध्ये प्राप्त होत असतो. त्यामुळे त्या मार्गात राहण्याचा जो अभ्यास करतो ना त्याला साधक म्हणायचे आहे. म्हणजे आत्मज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी जे साधन करायचे त्या मार्गात आपल्याला जायचं आहे. त्यासाठी जो अभ्यास आहे श्रवण मनन निधिध्यासन आणि आत्मसाक्षात्कार असे ते 4 टप्पे उपासनेचे. त्याप्रमाणे पायऱ्या आहेत. तर त्यासाठी त्यांनी श्रवण करायचे, श्रवणाचं मनन म्हणजे चिंतन करायचे. ऐकलेलं नळी खूप फुंकिरी सोनारे इकडून तिकडे असं इकडं जाण इकडून जाता कामा नाही. तर इथे ही बिरबलाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कशा ती बोलत्या आता दिसायला सगळ्या सारख्या होत्या, पण एक ऐकलेलं सगळ्यांना नुसतं सांगतो पण आचरणात काही आणत नाही बरं का. आणि एक काय करतो, ऐकतो तिकडनं ऐकतो इकडनं सोडून देतो. पण तिसरी जी मूर्ती आहे ना म्हणजे तिथे नुसती पोकळ नळी दाखवलेली आहे आणि तिसरी जी मूर्ती आहे ती हृदयापासनं तोंडापर्यंत ती नळी आहे. म्हणजे काय ते तुम्हाला ते पोचलेलं अंतर्ज्ञान आहे हृदयापर्यंत घडत आहे आणि मग ते आपण आचरणात आणू शकतो. हृदयापर्यंत ते ज्ञान पोचतं. अशी ती वेगवेगळ्या तिन्ही मूर्तीची कुठली मूर्ती चांगली अशी ती गोष्ट आहे त्याच्यामध्ये ती मी आपल्या आता या विषयात आली म्हणून सांगितली. तर आपल्याला ते अनुसरण त्यांचं करायचं आहे आणि मार्गात राहण्याचा अभ्यास करायचा आहे. त्यांना साधक असं म्हणतात, आपल्याला ते समर्थ म्हणतात. साधना करणाऱ्या साधकांचे विवेचन या समासात तेच विवेचन आलेलं आहे. कशासाठी? ध्येय प्राप्तीसाठी साधना करावीच लागते. तुम्हाला ध्येय गाठायचं आहे मग प्रापंचिक असो नाही तर परमार्थिक असो तुम्हाला ध्येय प्राप्तीसाठी वाटचाल करावीच लागते. आपलं सगळं सर्वस्व तिथे होताना लागतं तेव्हा ध्येय आपल्याला गाठल्याचं समाधान आपल्याला मिळतं. साधकाने संतांजवळ अनुसंधानाची कला शिकायची आहे. विद्या आहे, अनुसंधान कसं राखायचं हे आपल्याला समर्थ सद्गुरू दाखवत असतात. मी देहच या भावनेत राहणारा तो साधक आणि आत्माच आहे याचा अभ्यास करत राहतो. मी देहच आधा भावनेत राहतो, आपण बद्ध बघितलं मी देहाच्या भावनेत राहतो. पण ते करता करता त्याचा कसा हा क्रमविकास आहे. बद्धातून मोक्ष, मोक्षातून साधक आणि साधकातून सिद्ध हा आपल्या मानवी जीवनाचा क्रमविकास आहे. आपण बद्धातून सुटलो, मोक्षातून सुटलो, आता साधकाची वाटचाल साधक म्हणते चालावे आपण असं म्हणतो. तसे साधकाच्या मार्गावरून आपल्याला चालायचं आहे. ते मोक्षापर्यंत सिद्धापर्यंत पोचायचं आहे. म्हणजे ब्रह्मज्ञानापर्यंत परमात्म्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. परंतु हे कसं आपल्याला सहज शक्य आहे का? त्यासाठी तुम्हाला अभ्यास करायचे आहे आणि देहाचे अनुसंधान बाजूला करायचे आहे. स्वस्वरूपाचे अनुसंधान आपल्याला लावून घ्यायचं आहे. पण या साध्या ह्याच्यामध्ये काय होतं हे सहज शक्य नाही. म्हणजे आपल्या सगळ्या बद्धाच्या जीवनातल्या ज्या आवडी आहेत ना त्या आपल्याला आचार विचार त्या आवडी निवडी ह्या संपूर्ण बदलायला लागतात आणि आपल्या परमात्मा स्वरूपाकडे वळायचं त्याच्यासाठी ते आचरण आवडी निवडी असतात.
आचरण कसं करायचं त्याच्यामध्ये त्या आपण ते परिवर्तित करायला लागतात की मग आपण साधकाच्या मार्गावरून चालायला मोकळं होतो. म्हणजे दृश्य आहे ते बळेच आपल्याला दूर सारायचं आहे. त्या आपल्याला आपण सहजा दृश्याचा आपल्याला अभिमान असतो, आपल्या दृश्याची सहजाचं न सुटणार नाही, तर ते आपल्याला बाजूला सारायचा मुद्दा असं सहज सुटत नाही. ते आपण संतांच्या संगतीत राहिलो की ते आपल्याला कसं दृश्याकडे हे करायचं, मिथ्यत्व पटवून दिल्यावर आपल्याला ते दृश्य बाजूला सारायचं आहे. त्यासाठी आपण मग अशी म्हणत जसं स्वस्वरूपानुकूल आवडीनिवडी आपण जपायचे आहे आणि त्यासाठी देहावर सततच दृश्यात रमणारे जे मन आहे ते परमात्मा स्वरूपात रंगायचे आहे. कारण शेवटी मनाचं सगळं गणित आहे ना. मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्ष आपण म्हणतो की नाही. म्हणजे मनाचा तुमचा निश्चय झाला पाहिजे की आपण सस्वरूपात व्हायचे आहे. त्यासाठी ही साधना अवस्था आहे. त्यासाठी साधन करायचे आहे ते सद्गुरू आपल्याला सांगतात आणि ते करता करता त्याचीच आपल्याला सस्वरूपाची अखंड धारणा आपली निर्माण होते. आपल्याला यम आत्म प्राणायाम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नंतर प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी अशा या अवस्था 8 पायऱ्या आहेत. अष्टांग योगाला असं म्हणतात. तर ती धारणा म्हणजे अष्टांग योग धारणा आपल्याला साधायला पाहिजे. ज्याला धारणा साधली ना तो साधक झाला आपले निश्चित समजावं. आणि साधक कसा असावा तर त्याने काय सांगितले समर्थांच्या गोव्या आहेत त्या पुढील प्रमाणे आपल्याला थोडक्यातच बघायचे आहे कारण अजून सिद्ध सगळा व्हायचं आहे. तर अवगुणांचा कधी त्याग देणे धरला सत्संग तयासी बोलीचे मग साधकायचा. अवगुणांचा त्याग करून नंतर देणे सत्संग धरला त्याला काय म्हणायचे तयासी बोलीचे मग साधकायचा. मग त्याला साधक म्हणायचे. म्हणजे अवगुणांचा त्याग आणि सत्संग या दोन्ही गोष्टी साधकासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जो संतांचे शरण गेला संतजनी आश्वासला मग तो साधक बोलला संतजनी. म्हणजे संतांना शरण केल्यानंतर संतजन त्याला आश्वस्त करतात की तू बरोबर मार्गावर आहे, तुला ते स्वरूप आहे, ते तुला समजलेलं आहे, ते तूच आहेस, हे जाणायचं आहे. हे वेदांचं सार आहे बरं का. तत्वमसी वगैरे सगळे महावाक्य आपण बघितलेली आहे. मग तो साधक बोलला आणि मग त्याला काय करतात उपदेशले आत्मज्ञान तुटले संसार बंधन. आत्मज्ञानाचा उपदेश केल्यावर काय होतं की संसाराचं ते बंधन आहे ना ते आपोआप बढून जातं, तुटून जातं. दृढते कारणे तरी साधन. पण ते दृढ होण्यासाठी संसार बंधन तुटायचं आहे आणि आत्मज्ञानाचं आपल्याला झालेलं आहे. पण ते दृढ अंतरात दृढ व्हायला पाहिजे. नुसतं पेरणी करून असताना त्याची मशागत आपल्याला करायला लागते की नाही. आत्मज्ञानासाठी सुद्धा आपल्याला साधनेची मशागत करायची आहे. असं आपल्याला आपण संत लक्ष आपला सद्गुरू आणि सचिष्य लक्षामध्ये आपण बघितलेले आहे. तसं दृढते कारणे तरी साधनं यानार साधक. अशी साधकाची लक्षणे समर्थांनी जवळ पहिल्या 31 ओव्यांतल्या समासाच्या सांगितलेली आहेत. बळेचे अवघा त्यागकी जे म्हणून साधक बोलीचे असे आपल्याला समर्थांनी 60व्या ओवीत सांगितले. म्हणजे हा त्याग आपल्याला सहजासहजी होत नाही. तर मळे आपण आता औषध कडू असं तरी आपण बाळाने पाचतो की नाही बाळाला का तर बरं वापरू म्हणून. तसं हा सद्गुरूने दिले. सद्गुरू हा वैद्य आहे. त्याने दिलेलं हे औषध आहे, अनुपान आहे. ते आपल्याला हे पथ्य त्याचं सांभाळायचं आहे की आपल्याला हा त्याग अंतच त्याग प्रापंचिकांचा त्याग वेगळा आणि सिद्धांचा त्याग वेगळा. असं त्यागाचं पण वर्णन पुढे आलेलं आहे. सिद्धांचा अंतर्बाह्यता म्हणजे अंतरापासून त्याग झाला पाहिजे. प्रापंचिकांनी जेवढ्याच तेवढा संसार केला तरी तो त्यागच आहे त्याच्यासाठी असं आपल्याला सांगतात. त्यामुळे असं म्हटलेलं समर्थांनी बोललेले आहे. आणि काय होतं आपण बघतो की साहित्य क्रीडा संशोधन क्षेत्रामध्ये अनेक वर्ष सातत्याने साधना केल्यानंतर ते मग चित्रावर पोचतात की नाही त्याच्यासाठी साधना करतात. तर म्हणूनच आणि ते जगतबंध होतात. तत्वत आध्यात्मिक क्षेत्रातील साधना ही सुद्धा मूल्यतम आहे. त्यासाठी आपल्या अवगुणांचा विकारांचा समूळ नाश झाला पाहिजे आणि अहोरात्र त्याचा अभ्यास करायला लागतो. त्यासाठी कष्ट करायला लागतात, प्रयत्न करायला लागतात. म्हणजेच आपण जे म्हणतो अनुष्ठान आपण जे म्हणतो 12 वर्षे समर्थाने अनुष्ठान केलं. किती कष्टाचं त्यांचं अनुष्ठान होतं आपण समर्थांच्या चरित्रातनं बघतो. तर त्यामुळे विकारांचा समूळ नायनाट होतो
आणि आपल्याला त्यासाठी प्रयत्न बरी करावे लागतात. प्रयत्ने काळूचे कणरगणिता ते वेगळे. त्याप्रमाणे प्रयत्नाने काय साध्य होत नाही. प्रयत्न अचूक दिशेने केलेला प्रयत्न त्याला समर्थांनी देव म्हटलेले आहे. अचूक दिशेने केलेला प्रयत्न, तुम्ही आता अभ्यासाला आहे तुम्हाला की अचूक दिशेने प्रयत्न केलेला तो प्रयत्न त्याला देवाचं स्वरूप समर्थांनी दिलेले प्रयत्नाला. प्रयत्नवाद समर्थांचा हाही एक मोठा विषय आहे. तर त्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहे. आणि त्यानंतर मग ध्येयसिद्धी. प्रयत्न केले की ध्येयसिद्धी नक्कीच प्राप्त होत असते. त्यामुळे असे सफल संतांनी खडतर तपश्चर्या केलेली आहे ध्येयसिद्धी प्राप्त होण्यासाठी. त्यामुळे त्यांना परमध्येय, ते काय आहे परमध्येय? तर परमध्येय म्हणजे परम मोक्ष आपला जे म्हणतो आपण सिद्ध, म्हणजे सिद्ध आपल्याला आत्मस्वरूप करणं, परमात्मा स्वरूपा करणं, त्या स्वरूपापर्यंत जाणं, त्याच्यात एकाकार होणं, हे त्यांना परमध्येय आहे. परमार्थामध्ये आपण परमार्थाचे 4 अर्थ बघितले. सगळ्यात श्रेष्ठ ध्येय परमात्मा प्राप्ती हे आहे. त्यामुळे सद्गुणांचा आपण प्रयत्नपूर्वक अंगीकार करायचे आहे आणि संतांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवायचे. सद्गुणांचा गुणगुण टाकले की सद्गुणांचा अंगीकार करायचा आणि संतांच्या वचनावर आपल्याला विश्वास ठेवून दृढ विश्वास ठेवायचे आणि साधना करणं. असे जे साधना करतो त्याला साधक अशी साधकाची व्याख्या केलेली आहे. त्यामुळे अशी व्याख्या समर्थांनी सुरुवातीसच केलेली आहे. आपण त्या ओव्या आपण बघितलेल्या आहेत. त्यामुळे 2, 3, 4 आणि क्रमांक 10 ते 60 मध्ये बरेच वेळा बळेची, बळे आणि दृढ हे शब्द समर्थाने वापरून आपल्याला हा त्याग तुम्हाला करायचे, ही तत्त्व तुम्हाला ही जी गुण आहे ते अवगुण आहे ते बळेने टाळायचे आणि गुण आहे आपल्याला दृढ करायचे असं समर्थांनी या साधनेला, या साधनेची चिकाटीने सातत्यपूर्ण अभ्यासाने आपल्याला साध्य होणार आहे. आणि आपल्या मनाच्या वृत्ती ज्या बाहेर वळलेल्या आहेत, विषयांकडे वळलेल्या आहेत, त्या अंतर्मुख करायच्या आहेत. तर आपल्याला हा आपल्याला तास साधतो आणि साधना कशी करावी याचा अंतर्यामी आपल्या कसं अंतर्यामी युद्ध चाललेलं असतं. करू की नको करू, शरीरला आपल्याला करू देतात का काही गोष्टी नाही देत करून. कारण मग असं झालं तर मग त्यांचं कसं नाही, तुम्ही सगळेच परमात्मा तत्वापर्यंत गेलात तर मग सर्टिफिकेटांचं काय होणार, काहीच होणार नाही. मग ते असं सहजासहजी माणसाला सोडतच नाही. त्यामुळे हे आपल्याला समर्थाने मानवी दृष्टांत देऊन हे वर्णन केलेलं आहे बरं का. प्रकृतीचा केला त्याग, सुहृदांचा सोडिला संग, निवृत्तीमध्ये ज्ञानयोग साधिता झाला. तो मग साधक झाला आणि आता साधकाची अवस्था तर तो सिद्धाकडे तो वळलेला आहे. आपल्याला थोडंसं जरा 10 मिनटं लागणार आहे कारण आता आपलं हे पण जरा होतं. त्यामुळे 10 मिनटात आपण सिद्ध लक्षण बघायचं आहे आणि मग आपण विराम द्यायचं आहे. साधनाची साधना परिपक्व झाली की सिद्धावस्था प्राप्त होते. साधनावस्था ही परिपक्व झाली की सिद्धावस्थाही त्याला प्राप्त होत असते. आणि आता ह्याच्यात पुन्हा आपण आता परत थोडासा एकेका ओळीत बघूया. देहबुद्धीवर जगणारा तो बद्ध, कालांतराने अनुताप झाल्यामुळे बदललेला तो मुमुक्ष आणि ज्ञानाच्या चळवळीने साधना करणारा तो साधक. ही आपण मोस्ट इम्पॉर्टंट आपण म्हणतो की नाही, तसे ही 4 वाक्य मी तुम्हाला सांगितली. तर साधक तपसा आणि ते साध्य प्राप्त केलेला तो सिद्ध, असं बद्ध ते सिद्ध असे असा क्रमविकास या 4 अवस्थांचा आपण बघितलं. सिद्धावस्था हा परमार्थ मार्गावरील अंतिम टप्पा आहे. कशा प्रकारे त्यामुळे काय होतं, संशयरहित निश्चयात्मक आत्मज्ञानाची प्राप्ती होणे. निश्चयाची आत्मज्ञान प्राप्ती, निश्चय त्याला आत्मज्ञानाचा निश्चय, मुख्यतः आत्मज्ञानाचा निश्चय आपण बघितलेला आहे. तर संशयरहित, त्याच्यामध्ये संशयाचं पण सुद्धा राहता कामा नये आणि वासनांचा समूळ नाश झालेला असतो आणि अत्यंत निर्भय होऊन तो स्वानंदात जगत असतो. त्या हे 3 लक्षणांनी सिद्ध हा युक्त असतो बरं का. आणि सुद्धा सिद्धांच्या खुणा आहेत त्या समर्थांनी या समासात आपल्याला सांगितले आहे. आता काय बघावं का. साधू वस्तू होऊन केला, संशय ब्रह्मांडाबाहेर गेला, निश्चय कळेला ऐसा झाला या नावसिद्ध. साधू होऊन केला, साधू स्वतःच साधू
म्हणजे जो आहे वस्तू म्हणजे परमात्मा वस्तू असं म्हणतात. वस्तू पण सद्वस्तू परमात्मा वस्तू ही परमात्म्यासाठी ती कामेच आहे. तर तो साधू स्वतः परमात्मा स्वरूप झाला आणि मग झालं काय, तो त्याच्या मनातला जो संशय असतो सिद्धाचा साधकाच्या तो ब्रह्मांडाबाहेर गेला. म्हणजे पिंड ब्रह्मांडापलीकडे गेला की त्याचं स्वरूप काय, पिंड ब्रह्मांडाकडे पलीकडेच परमात्मा स्वरूप आहे ना. आणि त्याला असं म्हणायचं, त्याचा निश्चय त्यामुळे आत्मज्ञानाचा घडत नाही असा हा त्याला सिद्ध म्हणायचे. त्याच्यामध्ये कसलाच किंतु आणि संशय राहत नाही त्याला म्हणायचं. स्वतः ब्रह्मरूप झाल्यामुळे त्याची देहबुद्धी ही संपलेलीच असते. म्हणूनच तो निर्वासन म्हणजे त्याला कोणतीही वासनाच नसते, तो वासना रहित झालेला असतो. अशा तिन्ही लक्षणांचे सक्षम जे आहे ते सिद्धाचं साह्य असतात असं समर्थ सांगतात. ज्याच्या मनात संशय असेल, प्रश्न असेल, अविश्वास असेल ना, त्याचा परमार्थ तर निर्फळ होतोच, पण साधी प्रपंचातली कर्मेही निर्फळ होतात. हे दाखला त्यांनी आता दिलेले आहे आपल्याला. एवढ्या ओव्या वाचायला वेळ नाही. 15 ते 25 यामध्ये समर्थांनी अनेक उदाहरणांनी हे पटवून दिलेले आहे की संशय धरून केलेलं काम हे कसं निर्फळ होतो. कर्ममार्गातलं कर्ममार्ग हा संशयाने भरलेला आहे असं दिले बरं का. कर्ममार्ग करताना म्हणून संशय रहित म्हणून कर्ममार्ग अवलंबायचा आहे असं आपल्याला सांगता येईल. तर निश्चय कशाचा करायचा आहे आपल्याला, तर श्रोत्यांनी असा प्रश्न विचारला कशाचा निश्चय करायचा आहे. तर समर्थ आपल्याला सांगतात की ज्याने हे सगळं चराचर निर्माण केलेलं आहे ना, त्या देवाला पहिलं ओळखायचं आहे. म्हणजे एका परमात्म्यापासूनच हे सगळं दृश्य विश्व निर्माण केलं आहे, पण ते ज्यांनी केलं आहे त्याला ओळखायचं आहे. अनेक देवदेवतांच्या गोंधळात पडू नका. पडला तर तुम्हाला खरा देव तो मीपणे आकारणारे आहे, पण अनेक देवातून कुठला खरा देव असा मनाच्या श्लोकात श्लोक आहे की कुठला खरा देव कसा ओळखायचं. तर समर्थ म्हणतात की ज्याने ही सृष्टी निर्माण केली आहे त्याला ओळखा, त्याचं कर्तृत्व काय आहे ते ओळखा आणि त्याला जाणायचं आहे. आणि त्यासाठीच आपण त्या देवाला ओळखायचं आहे हा निश्चय मनामध्ये करायचा आहे. कुठेतरी एक भाव थोडं आता मीच म्हटलं की अनेक की सदा एक देवासिक आहे असं मनाचं शोक आहे. अनेक देवतांमध्ये आपलं जे आराध्य आहे, जे परमात्मा तत्व आहे, त्याला आपण त्या अनेक देवात त्या परमात्मा तत्वाला पाहायचं आहे. त्यामुळे असं नाही केलं तर काय होतं, अनेक देवांना भजतात ना, तर त्याचं काय होतं की व्यभिचारी भक्ती समर्थाने सांगितले बघा. अनेक देवांना भजायचं, इकडे जायचं तिकडे, आणि मग म्हणतात ना आपल्याकडे अल्लाह एकच मुसलमानांचं असं म्हणतात, पण आपण कधी कृष्ण नाही आला तर रामाला हात मारतो, राम नाही आला तर देवीला हात मारतो. म्हणजे ही व्यभिचारी भक्ती आहे. तुम्ही एका देवाला भजा. आपण एक प्राणी एक वस्तू जसं एक देवाला तुम्ही बजायचं आहे असं आपल्याला सांगितलं. एक निश्चय तो व्हायचा. काय करायचं, मुख्य देव तो आहे कैसा. मुख्य देव कसा आहे, नाना देवांचा वळसा करूच नये. म्हणजे नाना देवांचा नादी लागू नका. वळसा करू नये, नाना देवांच्या नादी लागू नका. मनातल्या सर्व संशयाचे जे मूळ आहे ते काढून टाकायचे असेल तर आपल्याला काय हवं आहे, संत सहवास. शेवटी आपली गाडी कुठे येते, संत सहवासावर आपली गाडी येते. त्यामुळे संत सहवास, त्यांचा उपदेश यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. हे ओवीमध्ये 38व्या ओवीत आणि 38व्या ओवीत सांगितलेलं आहे. आणि 39व्या ओवीत समर्थ काय सांगतात, सिद्धाच्या काही कसलाही संदेह नसतो. म्हणजेच त्याचे सांगणे हे निश्चयाचे. संदेह नसता की आपण ठामपणे सांगतो ना, देवा आपल्याला खरं ज्ञान होतं. म्हणजे कुठलेही प्रपंच मी सांगते, ठामपणे सांगते, आपण असं म्हणतो की नाही, तसंच आपल्याला संतांचा वचन ऐकून आपण ठामपणे हा निश्चय करायचा की हे परमात्मा तत्व हेच खरं आहे. हा ठाम निश्चय आपल्या अंतरी घ्यायला पाहिजे. तेव्हा त्याचा उल्लेख असा पुन्हा पुन्हा समर्थ करतात. निरोपणे निश्चयाचे लक्षण परिहेनकडे सत्संगेन, सत्संगतीचा महिमा समर्थांनी याच्या समासात सांगितलेले आहे. हे तुम्हाला निश्चयाचे लक्षण सांगितले आहे, पण ते तुम्हाला सत्संगतीशिवाय करणे कदापि शक्य नाही आहे. त्यासाठी सत्संगतीत काय करायचे, त्यांची सेवा करायची. त्यांच्या मुखाने आपण त्यांचं अध्यात्म निरूपण ऐकायचे आणि मग आपले सारे संदेह आहेत ते सगळे निघून जातात आणि शुद्ध परमात्म तत्व आपल्याला हाती लागतं.
संतांशी गेली शरण संशय तुटकी. संतांना शरण गेलो की बाकी विनाश आहे सगळे हे संदेह फिटून जातात, संशय तरी पार जातात. या समासात सिद्धार्थ आणि पुढे समर्थ इतके विनम्र आहेत की एवढी समर्थांनी लक्षणं सांगितलेत. मला खरं 2-4 वेळी वाचायचे आहेत, पण आपले वेळ पुढे चालले म्हणून या समासात समर्थांनी सिद्धांची लक्षणं सांगून शकलो नाहीत. एवढी लक्षणं आहेत, पण मी थोडक्यात सांगितली आहे. त्याबद्दल समर्थ श्रोत्यांची क्षमा मागते. म्हणजे आणि ते 8व्या दशकात समर्थ म्हणजे ज्ञानदशक आहे, त्याच्यामध्ये मी पुढे ही सिद्धांची लक्षणं सांगितलेली आहे. तथापि ज्ञानदशकी बोलले म्हणून वक्तृत्व आटोपले न्यूनपूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती, असं समर्थ आपल्याला या समासातून आपल्याला सांगतात. त्यामुळे आपल्याला हा समास जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण बघितलं की ह्याचा अधिकारी कोण आहे ग्रंथाचा, तर बद्धापासून सिद्धापर्यंत. म्हणजे बद्धा म्हणजे आपण ज्या बघितले त्या सगळ्या जणांना हा गाढबोध ग्रंथ वाचण्याचा अधिकार आहे आणि ते वाचून आत्मसात करण्याचा गुण आपण प्रत्येकाने संतांकडनं घ्यायचे, ते आत्मसात तत्त्वज्ञान करायचे असं आपल्याला आपण थोडक्यात सांगू शकतो. आणि आपल्याला यासाठी काय करायचे, सिद्ध म्हणजे काय, साध्य म्हणजे यशस्वी झालो आपण, आपल्याला परमात्मा तत्त्व गवसलं तो सिद्ध होतो. त्यामुळे सिद्ध लक्षणात आपण पहिला तो संशय विरहित असावा. पुन्हा इम्पॉर्टंट, संशय विरहित असावा. तर संशयाची जर मनात चुकली तर साधकाची घसरण ही होत असते. संशय रहित संदेह शंका हे शेवटी काय आहे, ते ही रूपं थोडीशी बद्धाचीच लक्षणं आहेत संशयामध्ये घडणं वगैरे. तर स्वरूपाबद्दल आपल्याला सस्वरूपाबद्दल आढळ श्रद्धा हवी आणि ते स्वरूप आपल्याला समर्थाने इथे शब्दांकित केलेलं आहे. आणि त्या शब्दांच्या साहाय्यानेच आपल्याला ही अनुभूती जी आहे स्वस्वरूपाची ती आपल्याला प्राप्त करून द्यायची आहे. इतके बोलून आपण हा समाज संपूया. आणि जे माझ्याकडनं दासबोधाचे 20 दशक 200 समास अभ्यासन झाले, त्याच्यावरनं ह्या दासबोधात म्हणजे पुढे काय आहे हे तुम्हाला या हे गीत मी असं मुद्दाम शेवट केलेले आहे की त्यासाठी आपल्याला दासबोधात काय आलं आहे त्याचा आपल्याला अंदाज येईल. पुढे आपण ते विवरण करणार ती गोष्ट वेगळी, पण ते आलं आपण बघूया आणि संपून आपण हे करूया. आज आपल्याला आरती करायची बरं का. तर आपण ते गाणं 20 दशक आणि 200 समाज असं ते गाणं आहे. वीस दशकन 200 समास, 20 दशकन 200 समास, सोडून झाले आज मी 30, पारावार नुरला आनंदास, वंदन तिवार हे रामदासांस. 20 दशकन 200 समास, अज्ञानाचे करण्या निरसन, समर्थ रचिती ग्रंथ महान, बोधकयांचा अंगी बाणगुण, पात्रो त्याच्या कृपाशीर्वादास. 20 दशकन 200 समास, विवेक वैराग्य तत्वनिरसन, पंचीकरण तैसे अध्यात्म निरूपण, समर्थ उकळीती विषय हे गहन, शाश्वत परब्रह्म जाणण्यास. 20 दशकन 200 समास, दृश्यामगनी काढता आस
आसक्ती अंतरी उपजे ती आप सुख भक्ती निवेदन भक्ती देई सायुज्य मुक्ती अहम भाव अर्पिता श्रीरामास 20 दशकन 200 समास परब्रह्म सर्वदा असतची असे माया परिभासमान नाशवंत असे माया पटल सरता स्वस्वरूप गवसे कदाकार होनी सेवु ब्रह्मरस 20 दशकन 200 समास 20 दशक हे अभ्यासिता मोद झाला से अपार चित्ता समर्थांची अक्कांची कृपा असता अशक्य न काही साधकास 20 दशकन 200 समास दास बोधाच्या अध्ययनाने पूर्ण समाधान झाले समर्थ कृपेने पूर्ण समाधान झाले समर्थ कृपेने उजळले अंतर ते ज्ञानाने मी पण नुरले ते नलिनीस मी पण नुरले मी पण नुरले ते नलिनीस 20 दशकन 200 समास सोडून झाले आज मी 30 पारावार नुरला आनंदास वंदन त्रिवार रामदासांस वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार रामदासांस सद्गुरुनाथ महाराज की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ खरोखर आपल्याला हा अभ्यास करताना समर्थ आपल्या हृदयात अंतरात बसून आपल्याला खरोखर एक ज्ञानाचा घास भरवत आहे हा अनुभव आपण घेतो या अभ्यासाने आता आमच्याकडे दुसरी दासबोध सखोल अभ्यासाची विद्यार्थिनी तयार होते सुचेताला आमच्या दासबोध सखोल अभ्यासात प्रवेश मिळालेला आहे आणि तिचाही अभ्यास असा सुंदर होईल पूर्णपणे तिलाही आनंद संपूर्ण समाधान या आपल्याला अभ्यासातून मिळेल अशी ज्ञान मिळावे सगळे चालले सोडवण्यासाठी की नक्की माझी खात्री आहे की समर्थ आपल्याला नक्की अंतरात बसतात आपल्याने आणि आपल्याला बोध करतात तो म्हणून तो एका दासाने दुसऱ्या दासाला केलेला बोध त्याला दासबोध म्हटलेला आहे तर समर्थाने आपल्याला हा जो बोध केलेला आहे त्या बोधाचं आपण ते बोधामृत आहे ते आपल्या अंतरात अगदी हृदयामध्ये हृदयापर्यंत उतरू दे आणि ते मग आचरणात आणू दे इतकं मी समर्थांच्या चरणी विनंती करते आणि सगळ्यांना या ज्ञानाची प्राप्ती होऊन दे आणि मी पण आपलं स्वतःचं जे मी आहे ते आपल्याला गुणालाच नको म्हणजे आपण त्या स्वस्वरूपात सदाकार व्हायचे ही आपण समर्थांची चरणी प्रार्थना करायची आणि झालेली विवरण सेवा आपण समर्थांच्या चरणी अर्पण करून रामरायांच्या चरणी अर्पण करू आपण आधी आज उलट करूया कल्याणकरी रामराया कधी म्हणूया म्हणजे मग ते आपल्याला याच्यामध्ये घेता येईल आणि आपण हा चातुर्मास संपला हा सगळ्यांच्या समर्थांच्या कृपेने रामाच्या कृपेने महाराजांच्या कृपेने आपल्या श्रोत्यांच्या येण्याच्या मुळे श्रोता वक्ता संवाद आहे ना श्रोता असेल तर वक्त्याला बोलताना बहर येतो ना बोलण्याला म्हणून तुम्ही श्रोते आपण म्हणतात तसं जगदीश मूर्ती आहात त्याप्रमाणे त्या श्रोत्यांना समोर बसलेले श्रोते हे वेगवेगळे नाही आहे
त्यांना कळत नाही. आपण म्हणतो की समोर आपल्या दगड बसले, असं कधीच म्हणायचं नाही श्रोत्यांच्या बाबतीत. आपल्या जाणकार श्रोते बसलेले आहेत, त्यांना आपल्याला जेवढं आपल्याला समजलं आहे ते ज्ञान आपल्याला द्यायचे आहे, अशी वक्त्याची धारणा पाहिजे. आणि वक्ता म्हणजे बोलण्यापूर्वी मी कशी होते आणि बोलल्यानंतर अभ्यास केल्यानंतर माझ्यात पालन झालं आहे का, हे आत्मपरीक्षण जसं वक्त्याने करायचं तसं श्रोत्याने पण करायचं आहे. श्रवणापूर्वीची मी आणि श्रवणानंतरची मी यात पालन झालं आहे का, श्रवणापूर्वी मी कशी होते हे आत्मपरीक्षण करण्यासाठी हे सगळ्या संत महांतांनी ग्रंथ दिलेले आहेत. त्याचा आपण अभ्यास करायचे. आणि चुकलं मागलं असेल ते माझं, चांगलं असेल ते समजायचं. कल्याणकरी रामराया म्हणूया. कल्याणकरी रामराया राम कविवरी कल्याणकरी राया राम राया कल्याणकरी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती दयाळा कल्याणकरी राम राया कल्याणकरी राम राया. अपराधी जन सुखदची गेले, सुखदची गेले, तुझा तुझी सावरी दयाळा कल्याणकरी राम राया. कल्याणकरी राम राया. कठीण त्यावरी कठीण झाले, कठीण झाले, आता नदीचे उरी दयाळा कल्याणकरी राम राया. कल्याणकरी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे, आनंदी मोहरी दयाळा कल्याणकरी राम राया. कल्याणकरी राम राया. दास म्हणे आणि केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा कल्याणकरी राम राया. राम राया कल्याणकरी राम राया. जनहित विमरी, जनहित विमरी, जनहित विमरी, कल्याणकरी राम राया. राम राया कल्याणकरी राम राया. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. जय जय सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सगळ्यांना रामाने हाताशी धरलेले आहे. हे जण हाती धरली ही प्रार्थना आहे ना. आपल्या सगळ्यांना रामाने हाती धरलेले आहे आणि तो आपल्याला बहुपार कधी स्वतः हात पुढे केलेले आहे आपल्याला की बहुपार न्यायला तो आपल्याला हात पुढे करतोय. आपण त्याचा फक्त हात धरायचा आहे आणि बहुपार जायचं आहे. हे आपल्याकडे एवढंच काम आहे. नेणारा तो आहे. हा विश्वास बरी म्हणाल आपण सगळ्यांनी बाळगूया. ही वैश्विक समर्थांचं पसाय दानाने ते आपण दररोज म्हणतो. म्हटलं आज आपण म्हणू आणि ते व्हिडिओमध्ये पण येईल. झालेली वाङ्मयीन सेवा इथे समर्थांना म्हणजे रामाला अर्पण करते. श्रीराम जय राम.